गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. तुम्हा सगळ्यांना सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि कशा आहात तुम्ही? मस्त आणि मजेत आहात ना? तुम्हा सगळ्यांचं पूजाची दुनिया या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि त्यामुळे छान मस्त सकाळी लवकर उठून सर्व कामानं पटापट आवरून घेतलेत आणि त्यानंतर घरातील स्वच्छता वगैरे झाल्यानंतर या ठिकाणी जी भांडे होती देवाची ती भांडी घासून घेतली. कारण आज मला देव्हारा आणि देव हे दोन्ही साफ करायचे आहेत. तर त्यामुळे पटापट मी कामाला लागले. आणि गुरुपौर्णिमेची आज मी कथा सांगणार आहे तुम्हाला. असं म्हणतात की भगवान शिव म्हणजेच आपले महादेव हे या विश्वाचे पहिले गुरु म्हणजेच आदिगुरु मानले जातात. आणि त्यांनी आषाढ पौर्णिमेच्या दिवशी आपले पहिले ज्ञान शिष्यांना दिले. म्हणूनच या दिवसाला गुरुपौर्णिमा म्हटलं जातं. महादेवांच्या आदिगुरु बनण्याची ही पौराणिक कथा तुम्हाला मी सांगते आता. की हजारो वर्षापूर्वी हिमालयाच्या वरच्या भागात एक दिव्य योगी प्रगट झाले. ते कोण आहेत, कुठून आले हे कोणालाच माहिती नव्हते आणि ते फक्त ध्यानमग्न असायचे. त्यांच्या शरीरावर हालचाल नसायची, फक्त त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत असत. लोकांना कळले की ते काहीतरी अद्भुत स्थितीत आहेत, म्हणून लोकांनी त्यांना आदियोगी म्हटलं. त्यांच्या भोवती खूप गर्दी जमली, पण आदियोगींनी कोणाकडेच लक्ष दिले नाही. हळूहळू सगळी लोकं निघून गेली, पण 7 साधक म्हणजेच जे पुढे सप्तर्षी म्हणून ओळखले गेले ते तिथेच थांबले. आणि त्यांनी आदियोगींना विनंती केली की आम्हालाही तुमच्यासारखी अनुभूती घ्यायची आहे, आम्हाला ज्ञान द्या. आदियोगींनी त्यांच्याकडे पाहिले आणि ते म्हणाले, हे तुमच्यासारख्या सामान्य माणसाचे काम नाही, यासाठी प्रचंड तयारी लागते. आणि आदियोगींनी त्यांना काही साधना दिली. त्या 7 साधकांनी वर्षानुवर्षे कठोर साधना केली आणि आदियोगींनी त्यांची परीक्षा घेतली, पण ते आपापल्या ध्येयापासून कधीच हटलेले नाहीत. अनेक वर्षाच्या कठोर साधनेनंतर जेव्हा सूर्य उत्तरायणातून दक्षिणायनात बदलला, तेव्हा आदियोगींनी त्या 7 साधकांकडे पाहिले आणि साधनेमुळे ते साधक ज्ञानाचे ग्रहण करण्यासाठी पूर्णपणे पात्र झाले. आणि आषाढ महिन्याची ती पौर्णिमा होती आणि त्या दिवशी आदियोगींनी दक्षिण दिशेला तोंड करून आसन ग्रहण केले, म्हणून त्यांना दक्षिणामूर्ती असेही म्हणतात. आणि त्या 7 शिष्यांना सप्तर्षी योग विज्ञानाचे व आत्मज्ञानाचे पहिले मार्गदर्शन ज्यांनी केले आहेत. अशा प्रकारे ही जी पौर्णिमा आहे, या पौर्णिमेला आदियोगींचे रूपांतर आदिगुरूमध्ये झाले आणि ही आपल्या सगळ्या विश्वातली पहिली गुरुपौर्णिमा ठरली. तर अशी ही सुंदर कथा आहे की गुरुपौर्णिमा आपण का साजरी करतो. तर हा सुंदर असा देवपाट आहे माझ्या घरचा आणि हा सागवानचा आहे. आणि माझ्या इथे कोणीही आलं की विचारतं की हा देवपाट कुठून आणलेला आहे. तर हा सागवानचा देवपाट आहे आणि हा इथूनच घेतला आम्ही पुण्यावरून. तर इतका सुंदर देवपाट आहे आणि त्याचा कलर पण सुंदर आहे. तर छानपैकी असा हा देवपाट स्वच्छ करून घेतला. आणि इथे थोडेसे हे काळे डाग दिसत आहे ना, तर मी त्याच्यावरती एक वेळ धूपबत्ती ठेवली होती, माझं लक्षच नव्हतं की त्याच्या धूपबत्तीच्या खालची जी प्लेट्स आहे ती आपण तिथे ठेवली नाही, तर त्यामुळे थोडेसे त्याला काळे डाग पडले. म्हणजे ते थोडंसं जळालं तिथलं, तर त्याला आता शायनर किंवा त्याचा कलर आणून थोडासा तिथे द्यावं लागेल, जेणेकरून ते चांगलं दिसलं पाहिजे. तर या ठिकाणी सर्वप्रथम मी श्री गणेशाची मूर्ती घेतली आणि तिला पाण्याने आधी स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर असा ह्या मूर्तीला मी जलाभिषेक केला. आणि ही जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे ही मला वास्तुशांतीमध्ये मिळालेली आहे. आणि जेव्हा मी ही बॉक्समधून काढली होती, माझं एवढं मन जडलं होतं ना या मूर्तीवरती, तर त्यामुळे मी तिचा त्यावेळेस छान मस्त अभिषेक केला होता पंचामृताने. आणि ही जी मूर्ती आहे ही नंतर मी माझ्या देवपाटामध्ये ठेवली आणि खरंच
इतकं सुंदर या मूर्तीचं रूप आहे ना. आणि ही मूर्ती ठेवल्यानंतर ना त्या देवपाटामध्ये त्या देवपाटाला आणखी शोभा आली. आणि ही मूर्ती मोठी असल्यामुळे मी त्यानंतर माझ्या घरी दुसरी छोटीशी मूर्ती असते आपली गणपतीची, ती ठेवली नाही. कारण मग ते दोन दोन देव होतात, तर त्यामुळे मी फक्त एकच मूर्ती ही ठेवली. आणि त्यानंतर ही आमच्या माऊलींची मूर्ती गजानन महाराजांची, ही पण मला लग्नामध्ये मिळाली होती. आणि इतकी सुंदर मूर्ती आहे ना ही मूर्ती जेवढी तुम्ही स्वच्छ केली तेवढी ती सुंदर आणि खुलून अशी दिसते. तर ती पण स्वच्छ गजानन महाराजांची मूर्ती, तिला पण अभिषेक करून तिला पण स्थानापन्न केलं त्या मूर्तीला. आणि त्यानंतर विठू माऊलीची आणि रुखमाई आईची ही मूर्ती आहे, ही मला वास्तुशांतीमध्ये मिळालेली आहे. आणि इतका सुंदर याचा रंग आहे ना. रुक्मिणी आईचं जे पातळ आहे ते छान हिरव्या कलरचं आहे. आणि माऊलींचं पांढऱ्या कलरचं धोतर आणि लाल कलरचं वरचे वस्त्र आहेत. तर एवढे सुंदर दिसते ना ती मूर्ती. आणि ती मूर्ती बघितली की मला कोणीही विचारतं की ही मूर्ती कुठून आणली. तर अशा प्रकारे छान ह्या तीनही मूर्त्यांचा अभिषेक मी जलाभिषेक करून घेतला. आणि नंतर त्यांना त्यांच्या जागेवरती स्थानापन्न केलं. त्यानंतर लड्डू गोपाल त्यांचं पण इथे मस्त स्नान केला, अभिषेक केला. आणि खरंच काय रूप दिसतं ना हे श्रीकृष्णाचं बाळरूप. प्रसन्न होते मन ह्या छोट्या मूर्तीकडे बघितलं की, आत्मा एकदम प्रसन्न होतो. तर असे हे गुटगुटीत आमचे कृष्ण भगवान या ठिकाणी त्यांचा पण जलाभिषेक झाला. आणि कपडे घालून त्यांना स्थानापन्न केलं. असं करून एक एक पूर्ण जे देव आहेत घरचे, तर त्यांचा मी जलाभिषेक केला. आणि ही मूर्ती दुर्गादेवीची आहे. आणि ही इतकी वजनदार आहे ना, भरीव अशी मस्त मूर्ती आहे. आणि त्यानंतर ही लक्ष्मी मातेची मूर्ती, तर ती पण अशी ठळक आणलेली आहे मी जेव्हा हे मूर्त्या बघायला गेले होते ना दुकानामध्ये, तर मी जास्त करून अशा ठळकच मूर्त्या बघितल्या की जेणेकरून देव कमी असले तर चालतील, म्हणजे मूर्त्या कमी असल्या तर चालतील, पण त्या अशा ठळक दिसाव्यात. आणि त्यामुळे देव्हाऱ्यामध्ये हे माझ्याजवळ जे पितळेचे आहेत ते असे कमीच देव आहेत माझ्याकडे. पण छान जे आहेत ते एकदम ठळक आहेत आणि दिसायला खूप सुंदर वाटतो माझा देव्हारा. या ठिकाणी माझा वेळ भरपूर असा जातो. आणि त्यानंतर शिवलिंग, त्याला पण जलाभिषेक करून घेतलं शिवलिंगाला. आणि छोटीशी अशी ही मी पिंड ठेवलेली आहे, कारण असं म्हणतात की आपल्या अंगठ्याच्या वरती त्याची उंची नको, तर त्यामुळे ही छोटी अशी मी पिंड महादेवाची माझ्या देव्हाऱ्यामध्ये ठेवलेली आहे. आणि त्यानंतर ह्या अशा छोट्या छोट्या प्लेट्स आणलेल्या आहेत मी देव ठेवायला, की जेणेकरून दिसायलाही चांगलं वाटतं आणि देव आपले त्या प्लेटमध्ये राहतात पण आणि सुंदर दिसतात पण. आणि हा स्वामींचा फोटो हा मी केंद्रामधून आणला होता. आणि ज्या दिवशी आणला होता ना, अजूनही आठवतो मला, रविवार होता त्या दिवशीचा. एक वेगळाच आनंद होता माझ्या मनामध्ये. आणि ही एक छोटीशी जी मूर्ती आहे स्वामींची, ही सुद्धा मी केंद्रामधूनच आणलेली आहे. आणि त्यानंतर स्वामींच्या मूर्तीचा सुद्धा जलाभिषेक केला आणि मस्त इथे दिवा लावून घेतला. आणि खरंच आपण म्हणतो ना की देव्हाऱ्यामध्ये जोपर्यंत आपण दिवा लावत नाही तोपर्यंत एकदम असं काहीतरी सुनं सुनं असल्यासारखं वाटतं. आणि एक वेळ का ती ज्योत प्रज्वलित झाली ना की सगळ्या आपल्या देव्हाऱ्याला एक अलौकिक रूपच येतं. आणि खरंच इथे असलं की मला एकदम असं पॉझिटिव्ह वाटतं आणि एक शक्ती असल्यासारखं वाटतं तिथे. तर छानपैकी अशी मी देवपूजा माझी करून घेतली होती आणि अशा प्रकारे सगळं हे व्यवस्थित ठेवलं होतं. आणि आता आरती करणार होते, तर धूप लावून घेतली आधी. बराच वेळ इथे कसा जातो ना माझा मलाही कळत नाही. काय वेगळी शक्ती आहे ना. पण खरंच मी तर म्हणते प्रत्येकाच्या घरामध्ये जे शक्तीचं, जे ऊर्जेचं स्रोत आहे ना, ते हे इथूनच त्या घरामध्ये ऊर्जा येत असते. तर अशा प्रकारे छान सुंदर मी देवपूजा करून घेतली आणि माझी आरतीची सुद्धा वेळ झाली होती. तर सकाळी
सकाळची आरती वेगळी आणि संध्याकाळची आरती वेगळी अशा मी 2 वेळेला आरत्या करते दिवाबत्ती करताना. आणि ज्या दिवशी संध्याकाळी आरती केली नाही ना, तर असं वाटतं की काहीतरी चुकल्यासारखं होतं. कारण एवढी ती रोजची दिनचर्या झालेली आहे ना आणि खूप छान वाटतात ह्या सगळ्या गोष्टी करून. तर इथे देवपूजा वगैरे सगळं झाल्यानंतर, आरती झाल्यानंतर इथे सुंदर बाहेर अशी गुरुपौर्णिमेची रांगोळी काढली होती आणि हे इतकं प्रसन्न वाटत होतं ना. तर छानपैकी माझा आजचा असा गुरुपौर्णिमेचा दिवस गेला. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि छान आनंदी राहा, मस्त राहा. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.